आणि एक बातमी येते वाहतूक कोंडी संदर्भातली। मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। वसईकडून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर नायगाव जवळ ही मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। मीरा भाईंदर परिसरात रस्त्याचं काम सुरू आहे, त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आणि प्रवाशांना मात्र याचा मोठा मनस्ताप होतोय। तर मुंबई अहमदाबाद महामार्गावरनं ही ट्रॅफिकची अपडेट आहे। वसईकडून मुंबईकडे येणारा हा मार्ग, जिकडे नायगाव जवळ ही वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळतंय। वीकेंडचा दिवस आहे, साहजिकच वर्दळ जास्त असते मोठ्या रस्त्यांवर आणि मुंबई अहमदाबाद महामार्गावर, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। वसईकडून मुंबईकडे येणारा हा मार्ग, जिकडे नायगावच्या परिसरामध्ये ही वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात गाड्या ज्या आहेत त्या अडकून पडलेल्या आहेत या वाहतूक कोंडीमध्ये। मनोज वाजपेयी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनोज, किती वाजल्यापासून ही वाहतूक कोंडी आहे? किती साधारण हा रस्ता आहे जिकडे ही वाहतूक कोंडी बघायला मिळते? अश्विन, अतिशय मवाळ कारभार जो आहे तो मीरा भाईंदर वाहतूक पोलिसांचा या ठिकाणी बघायला मिळतोय। कारण आता ज्या पद्धतीनं या ठिकाणी वाहतूक जाम आहे, घोडबंदर रोडला म्हणजे आपण ठाणे क्रॉस करून जेव्हा मीरा भाईंदरच्या हद्दीत येतो त्या ठिकाणी करपे कंपाऊंड आहे आणि त्या करपे कंपाऊंडच्या इथे पावसामुळे काही खड्डे पडलेले आहेत। रस्ता दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि ते सकाळी 9 वाजेपासून हे काम चालू आहे। आता संध्याकाळ होत आली, मात्र गुजरातच्या दिशेने मुंबईकडे येणारा किंवा गुजरातच्या दिशेने ठाण्याकडे येण्यासाठी कमीत कमी 3 ते 3.5 तासाचा वाहतूक कोंडीचा जो भार आहे तो वाहतूकदारांना इथे भोगावा लागतोय। सध्या यावर परिस्थिती अशी आहे की एका साईडची वाहतूक थांबवली जाते, दुसरीकडे वाहतूक जी आहे ती सोडली जाते। मात्र याची कुठलीही माहिती ठाणे वाहतूक शाखेला नव्हती, कारण हे मीरा भाईंदर हद्दीमध्ये चालू आहे। त्यामुळे मीरा भाईंदर हद्दीतल्या वाहतूक शाखेने हे केलेलं आहे। त्यामुळे ठाणे वाहतूक शाखेने आता एकदम तातडीने पाऊल उचलत खरंय, त्यामुळे बघावं लागेल मनोज आता की कशी नेमकी वाहतूक कोंडीतनं वाट काढतायत। मात्र कुठेतरी समन्वयाचा अभाव, जसं तुम्ही सांगताय की दोन्ही वाहतूक शाखांमध्ये समन्वयाचा कुठेतरी अभाव दिसतोय आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी आणि पर्यायाने नागरिकांना मनस्ताप। धन्यवाद मनोज या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।